आधी काय एक पडले जाण ते त्याला काटा असतो. हा जिवंत आहे बघा, हलतो बघा, सजीव आहे. कसं काम 25. सर्वांना नमस्कार आणि शुभ सकाळ. मी राजकिरण कोळी, गायक, निवेदक, समालोचक, आपलं सर्वांचं आवाज कलाकारांचा या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करतो आहे. मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा माणिकटोकमधील पाग मासेमारीचा आहे. इथे अनेक व्हिडिओ आपण बनवलेले आहेत, परंतु आजचा व्हिडिओ सर्वात भन्नाट झाला आहे. सकाळी 5 वाजता घर सोडलं, जवळजवळ 5:45 वाजेपर्यंत तिकडे पोचलो. ओहोटी सुरू होती. ओहोटीच्या 1 तास अगोदर मी अंदाजे पोचतो. जोर भरपूर होता ओहोटीचा, त्याच्यामुळे ती समोर बघा बोट चढत नाही आहे. खूप प्रेशर आणि करंट असतो इकडे. सकाळी पाग मारायला सुरुवात केली. ॲक्शन कॅमेरे जे असतात ते रात्रीमध्ये व्यवस्थित काम नाही करत, म्हणून तुम्हाला हे व्यवस्थित दिसणार नाही हे क्लिपमध्ये, सुरुवातीच्या क्लिपमध्ये. परंतु सुरुवातीच्या काही पागामध्ये आपल्याला जवळजवळ 30 कोलंब्या आल्या मस्त. खरं तर आपला जो पाग आहे तो कोळंबीसाठीचा स्पेशल नाही आहे, माशांसाठी स्पेशल आहे. तिथून जी सुरुवात झाली, कोळंबी आली मस्त. नंतर मग ढोम्यांची सुरुवात झाली आणि दुसऱ्या की तिसऱ्या पागालाच पुढे चांगल्या साईजचा एकरू मिळाला. ही जी एकरं आहेत ना मित्रांनो, ही जी आमच्या खाडीतली आहेत, गव्हाण खाडीतली किंवा माणिकटोकपासून पूर्ण गव्हाण खाडी, ह्या खाडीला कोणत्याही प्रकारचा केमिकल वगैरे नाही आहे. त्याच्यामुळे ह्यांची चव आहे ना, ती सर्वश्रेष्ठ चव ज्याला म्हणावी अशी चव आहे. मी खास करून एक दिवस पागासाठी तिकडे जातो, कारण मला ही मच्छी खायची असते. ही मच्छी मी सहसा विकत नाही, कारण मला ही मच्छी महिन्यातून 1 ते 2 वेळाच फक्त तिकडे जायला मिळतं. तिथेच 2 मुठेही मिळाले. ते मुठे पण खायला खूप भारी लागतात मित्रांनो. अक्षरशः त्यांचं मांस जे आहे ते गोड लागतं. नॉर्मली सगळेच खेकडे गोड लागतात. तिथेच आपल्याला आपला मित्र नाभेगावचाच अँगलर प्रीतम म्हात्रे भेटला. प्रीतम म्हात्रेच्याही एका व्हिडिओमध्ये आपले एकरूचे चांगले चांगले व्हिडिओ आहेत. पुन्हा एकदा त्याच्यासमोरच एक छोटासा एकरू आला. त्याचंही म्हणणं असं होतं की ही छोट्या साईजची एकरं आता बरीच येतात, बनलीत. त्याच्यामुळे येणाऱ्या काही हंगामामध्ये, पावसाळ्यामध्ये आपल्याला ही एकरं पुढे जाऊन चांगल्या साईजमध्ये पाहायला मिळू शकतात. त्याच्यामुळे हा शुभ संकेत आहे. पाग मासेमारी चालूच होती. ढोमी येतच होती, कोळंबीही मध्ये मध्ये येत होती. विशेष म्हणजे हा जो एरिया आहे माणिकटोकचा, इकडे कोणीही जाऊन पाग मारू शकत नाही आहे. त्यासाठी तुम्हाला सखोल अभ्यास पाहिजे. या संपूर्ण एरियामध्ये फक्त आणि फक्त दगड आहेत आणि त्या दगडामध्येच ही एकरं त्यांचं अन्न शोधण्यासाठी फिरत असतात. त्या दगडामध्ये अनेक प्रकारच्या शेवाळे आहेत. त्या शेवाळ खाण्यासाठी ही एकरं तिथं थांबून असतात. आणि बघा पुन्हा एकदा चांगल्या साईजचं एकरू आलं आहे. आणि ही एकरं मला विशेष आवडतात, कारण तुम्ही बघा यांची चवच वेगळी आहे. ढोमी सातत्याने चांगल्या साईजमध्ये, चांगल्या प्रमाणामध्ये येत होती, त्याच्यामुळे मजा येत होती. माझी त्या दिवशी विशेष पाग फुकट गेले नाही आहेत. अवघे 2 ते 3 पाग फुकट गेले. अन्यथा प्रत्येक पागामध्ये किमान 1 ढोमं, कुठेतरी कोळंबी आणि काही पागामध्ये चांगली एकरं वगैरे मिळाली. खूप भारी एक्सपिरियन्स आहे हा माझा. मी माणिकटोकमध्ये आज जवळजवळ 12 वर्ष झाली पाग मासेमारीला जातो. त्यावेळेला बऱ्याच लोकांना ही जागा माहिती पण नव्हती. त्यावेळेपासून आम्ही जातोय. त्यावेळेला ज्या वेळेला आम्ही जायचो त्यावेळेला तिथून जाताना रस्ताही नव्हता. पावसाळ्यात तर काही ठिकाणी रस्त्यामध्ये गाडी अडकायची आणि पूर्ण जंगलातून काळोख, अशा काळोखातून त्या कोणीही जायची हिंमत नसत करत, कारण तो जो एरिया आहे तो म्हातारी लोक सांगायची की तिकडं भुताटकी भरपूर होते. परंतु मी मात्र एकटाही तिथे कधीही न घाबरता जात असे आणि अजूनही जातोय. आता तर काहीच टेन्शन नाही आहे. रस्त्यांचं कामं चालू आहेत,
जेटीचं काम चालू आहे, त्याच्यामुळे भरपूर मनुष्यवस्तीही तिथं आहे, मध्ये देवळंही बांधलेली आहेत. त्याच्यामुळे रस्त्याला वर्दळ थोडीशी आहे किंवा लाईट्स वगैरे आहेत थोड्याशा मध्ये मध्ये, परंतु ते तरीही भयावह असा रस्ता आहे जेव्हा आपण सकाळी जातो. विशेष पावसाळ्यामध्ये गाडीही चालत नाही असं काही ठिकाणी प्रकार रस्त्यांचा असतो. हा पूर्वीचा प्रकार सांगतो, आता मात्र रस्ता चांगला आहे, बऱ्यापैकी चांगला आहे. ढोमी चांगल्या प्रकारे येत होती. मित्रांनो, ही तुम्हाला ढोमी जरी सर्वसामान्य मासा जरी वाटला तरीही ज्या वेळेला हा ताजा असतो त्यावेळेला तुम्ही त्याला फ्राय करता, अगदी सहज माणूस 1.5 ते 2 भाकरी कधी संपून जातो हे समजतसुद्धा नाही. खूप भारी आणि टेस्टी असतं ती ढोमी. तसं पाहायला गेलं तर ढोमा म्हणजेच ज्यू फिश ज्या वेळेला तो खूप मोठा होतो, साधारणतः 8-10 किलोच्या वर, त्यावेळेला त्याला सोन्याचा भाव आहे. कारण ज्यू फिश म्हणजे घोळ मासा ज्या वेळेला मोठा होतो, अंदाजे 20 किलोच्या आसपास जर गेला तर मग 5 ते 6 लाख रुपये एका माशाचे मिळतात. बोईस मच्छीही चांगली मिळत होती, त्यामुळे आजचा दिवस खूप चांगला जात होता आणि मजाही येत होती. खरं तर पाग मारायला मला खूप आवडतो, परंतु माझा प्रमुख धंदा आहे खेकड्या पकडण्याचा. त्याच्यातून वेळ मिळत नाही आहे, म्हणून मला माझ्या पागावरतीही लक्ष देता येत नाही आहे. खरं तर माझा जो पाग आहे त्याच्यावरती रिपेरिंगचं काम बरंच आहे, तरीही एवढी मच्छी मिळाली. त्याच्यामुळे जर पाग चांगला पूर्ण ओके असता तर अजून खूप ढोमी मिळाली असती. अधेमध्ये एखरं येत होती. आणि पुढच्या पागामध्ये काय आलं बघा, हा प्राणी सजीव आहे बघा, त्याचे काटे हलतात बघा, तुम्ही नीट पहा. आणि विशेष म्हणजे ह्याचा काटा जोरात रुततो आणि लगेच मोडतो, त्याच्यामुळे तो काढायला खूप कठीण जातो आपल्या हातातून. आणि त्याचा प्रकार जो आहे ना, काट्याचा ठिसूळ आहे, लगेच तुटत राहतो. एकदा की आपल्या हातामध्ये गेला ना तो दुखतो पण बऱ्यापैकी आणि निघायला लवकर मिळत नाही, कारण त्याला पकडायला मिळत नाही. जसा पकडला तिथून तो तुटतो, त्याच्यामुळे ते डोकेदुखी भरपूर असते. आणि पुढच्याच पागामध्ये 2 आले, त्याच्यातला एक माझ्या हातामध्ये चांगलाच भरला, हाताच्या अंगठ्यामध्ये चांगलाच भरला आणि तिथून मात्र थोडासा अंगठा दुखायला लागला हाताचा. तर त्या जीवाला तुमच्याकडे काय म्हणतात मला सांगा. आमच्याकडे काय म्हणतात ते मी नंतर कमेंट करेन, पण तुमच्याकडे त्या सजीवाला काय म्हणतात तेवढं जरूर कळवा. माणिकटोकची ही मासेमारी, ढोम्यांची धमाल, एखरांची कमाल असं म्हणायला लागेल. मस्त कोळंबी आधीमध्ये येत होती आणि कोळंबी फ्राय केल्यानंतर किंवा मसाला केल्यानंतर एक नंबर मजा येते बघा. ढोमी सतत चालू होती, मजा येत होती एकदम. तर मित्रांनो, सांगा कमेंट करून तुम्हाला ढोमी आवडतात की एखरं आवडतात. खरं तर बरेच लोकांनी एखरं खाल्ली असतील, ती म्हणजेच आपल्या धक्क्यावरची जी मोठे ट्रोलर फिशिंग वगैरे येतात ती अगदी उशिरापर्यंत बर्फामध्ये असल्यामुळे कधीकधी चविष्ट लागत नाहीत. परंतु आपल्या ही खाडीतली जिवंत एखरं घरी नेलेल्या ज्या प्रकारे त्यांचं कालवण होतं किंवा फ्राय होतात, एक स्वर्गानुभव ज्याला म्हणावा चवीमधला तो असतो बघा. खरबी मुरी आली बघा, खरबी मुरी, ढोमी खरबी मुरी चांगली लागते, ॲक्च्युली मस्त लागते खायला. एक वेळ असा होता की आम्ही जिथं आता पाग मारतोय त्याच्या समोर NPTचं बंदर जिकडे वसलंय, त्या एरियाला मी कोल्हा असा एरिया म्हणायचो. त्या एरियामध्ये आमच्या बाबांसोबत ज्या वेळेला मी पागायला जायचो, पागामध्ये 100, 150 कधी मोठ्या शिंगाल्या एका पागामध्ये यायच्या. एक पाग साफ करताना जवळजवळ अर्धा ते पाऊण तास 2 माणसांना लागायचा, मोठ्या शिंगाल्या असून. ताम, चरबा, एकरू, मोठा पालू असे अनेक मोठे मासे मिळायचे. आता मात्र आपला आजचा दिवस जवळजवळ संपुष्टात आला. मी घरी परतण्याच्या मार्गावरती निघालो आणि आजची मिळकत खूप सुंदर होती, दिवस चांगला सुटला होता
आणि बघा समोर आपल्याला JNPT दिसते. म्हणजे मी JNPTच्या पहिला बाहेरच्या बाजूला पाग मारले, जिकडून घारापुरी आपल्याला समोर दिसते. नंतर मी JNPTच्या आतच्या बाजूला पाग मारले, जिकडून आपल्याला JNPTचं आतलं पोर्ट पूर्णपणे समोर दिसतं. तर मित्रांनो आपल्याला बघा आज मस्त मच्छी भेटली. तुम्हाला बोललो होतो घरी गेल्यावर दाखवतो सगळी मच्छी. बघा जवळजवळ अख्खा भरत आलाय, परंतु हे अख्खा मोठे तुम्हाला बघा परतमध्ये टाकल्यानंतर समजेल. आधी वेळा टोपलीत टाकतो, नंतर आपण परातीमध्ये तर सजूया बरोबर. बघा एक एक पण तुम्हाला सगळी मच्छी दाखवते. हे बघा डेंजर, हे बघा 2 भेटलेले आपल्याला माहिती आहे तुम्हाला. हे खरंच छोटे छोटे आहेत. अरे भाई भाग मत भाई, इधर इधर रुकना. मी मस्त भेटली एक नंबर. उलट कोलबी पहिल्याच पागात 20 पडलेलं माहिती आहे तुम्हाला. त्याच्यानंतर कमी झाल्या पण थोडीशी आहे कोलबी, पण दोन्ही भरपूर आहेत. डोमीची साईज पण चांगली आहे बघा. तळून एक नंबर भारी लागतो फ्राय केल्यानंतर. आज आपलं ताम सरबा जास्त काय नाही मिळाला, पण ह्याला लई घाई झाली बोलायची. कोलबी बघा आपला पाक कोलबीचा नाही तर कोलबी भरपूर भेटली असती. आपला पाक थोडसा पातळ आहे. कोलबी बोललो होतो ना परत भरून मच्छी आहे. डोमी तर एक नंबर भेटला आपल्याला. दिवस एक नंबर चांगला गेला आपला आजचा. कसं काम 25. याला लय घाई झाली, याला सगळ्यात जास्त घाई झाली मरायची. काम 25. क्रू. तर चला नक्की चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.